सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण व्हावे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 एप्रिल 2026 म्हणजे वार गुरुवार या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमेलाच हनुमानांचा जन्म झालेली आहे आणि म्हणूनच जयंती आपण चैत्र पौर्णिमेला साजरी करत असतो. तर या वर्षी 2 एप्रिल हनुमान जयंती आलेली आहे. तर आता बरेच ठिकाणी बरेच घरामध्ये हनुमानाच्या जन्मदिनास या दिवशी उपवास सुद्धा केला जातं. तर आता उपवास कधी करायचा, 1 तारखेला का 2 तारखेला? तर चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंतीच्या चैत्र पौर्णिमा प्रारंभ होणार आहे 1 एप्रिल 2026 बुधवारी दिवस सकाळी 7:07 हा चैत्र पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि 2 एप्रिल सकाळी 7:41 ही पौर्णिमा तिथी समाप्ती होणार आहे. पण उदय तिथी अनुसार 2 तारखेला आपण 2 एप्रिल 2026 गुरुवारी दिवशी चैत्र पौर्णिमा पण साजरी करणार आहोत आणि हनुमान जयंतीचा उत्सव सुद्धा साजरी करणार आहोत. आता बरेच लोक उपवास करतात. मग उपवास तुम्ही 1 तारखेला करायचा आहे. हनुमान जयंतीचा उपवास 1 एप्रिल रोजी करायचा आहे आणि 2 एप्रिलला ते उपवास सोडायचा आहे. आता काही लोक सकाळी उपवास करतात, संध्याकाळी उपवास सोडतात. मग 1 तारखेला तुम्ही सकाळी दिवसभर उपवास करा आणि संध्याकाळी ते उपवास सोडू शकता. किंवा काही लोक पूर्ण दिवस रात्र उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव साजरी करून देवांना दर्शन करूनच मग उपवास सोडतात. तुम्ही जसं परंपरेत आहे तुम्ही तुमच्या उपवास करतात ना, अगदी तसेच पद्धतीने करायच्या आहे. पण हनुमान जयंतीचा उपवास हा 1 एप्रिल बुधवारच्या रोजी करायचा आहे. हनुमान जयंतीच्या सकाळी लवकर उठायच्या आहे आणि आंघोळीच्या पाण्यात 2 थेंब तिळाच्या तेल किंवा मोहरीच्या तेल असेल तुमच्याकडे तर अगदी 1 ते 2 थेंब तुम्हाला टाकून आंघोळ करायच्या आहे. थोडा गंगाजल असेल आवर्जून टाका, पण तिळाच्या किंवा मोहरीच्या तेल असेल तर अगदी 2 थेंब आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे. आणि जय श्रीराम बोला आंघोळीचा हा उपाय करा. अगदी लहान मुलापासून ते मोठे व्यक्तीपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. घराजवळ जर एखादी पिंपळाचे झाड असेल आणि खाली काही पान पडलेली असतील तर त्यातली एखादी छोटीशी पान घ्यायची आहे. तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यात 1 पिंपळाचे पान टाकून सुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता. आता पिंपळाचे पान टाकताना आंघोळीच्या पाण्यात तेव्हा सुद्धा तुम्हाला जय श्रीराम बोलायचे आहे. सोन्यासारखा अनुभव येतील तुम्हाला. कितीही मोठा शत्रू असू द्या, हा आंघोळीचा उपाय करून बघा. मानसिक शारीरिक त्रास तर दूर होतील, शत्रू सुद्धा तुमच्या पुढे झुकून राहतील. असे हा सुंदर उपाय आहे. करून बघा. आपण कुठलेही उपाय करताना श्रद्धेने करा, नाही तर ते मग कुठलेही उपाय केली तर त्याच्या काहीच आपल्याला फरक जाणवत नाही. श्रद्धा महत्वाची आहे. आपण आपल्या देवांना सेवा किती करतो ना, तरी श्रद्धा महत्वाची आहे. आपली फळ मिळणाऱ्याच्या आहे. यातून हा श्रद्धेने जरूर करा. आपल्या देव आपल्याला कधीही खाली हात ठेवणार नाही आणि आपली कायम आपल्या पाठीशी आपली देव कायम राहणार आहे. ह्याच्यातून कुठलीही सेवा पूजा करताना तपाय करताना श्रद्धेने करा. 100% फलदायी ठरत असतात. तर हनुमान जयंतीच्या
छान असे देवघरात बाळकृष्णाच्या मूर्ती असेल आणि आपण मुख्य दारावर आपण हनुमंताच्या पंचमुखी फोटो लावलेली असेल, तर तुम्ही ती मूर्ती लावलेली असेल तर देवघरात आणि बाळकृष्ण मूर्ती असेल, विठू माऊलीची मूर्ती असेल, स्वामींची आपले गणपतीच्या बाप्पाच्या सर्व देवी देवतांच्या दुधाने पंचामृतीने अभिषेक करून घ्या. देवघरात छान देवांच्या स्थापना करून घ्यायच्या आहे. आधी एक अखंड दिवा हनुमान जयंतीला लावून घ्यायचे आहे आणि त्या दिव्यात तुम्हाला एक कापुराचा तुकडा आणि 2 लवंग टाकायचे आहे. जय श्रीराम मंत्र जप करायचा आहे आणि जय श्रीराम या दिवशी थांबू नका, काही कुणाशी नका बोला, मौन धरून फक्त जय श्रीराम मनात जप करत राहा. सोन्यासारखा अनुभव येतील तुम्हाला. एक दिवा मुख्य आपल्या देवघरात लावून घ्या आणि भिजणार नाही असा काळजी घ्या. स्वच्छ धुवून द्या, एखादी ताटलीत वगैरे ठेवा. दिव्याच्या हळदी कुंकू वाहून पूजा करून दिव्यात तेलाच्या असे तुपाच्या असेल किंवा लावताना सुद्धा जय श्रीराम बोला. हनुमान जयंतीला जेवढा मंत्र जपत राहील श्रीराम तेवढंच 1000 पट्टीने तुम्हाला फळ मिळणार आहे. कितीही मोठा शत्रू असू द्या, विनाकारण कोणी त्रास देत असेल तर ते सुद्धा हात टेकतील तुमच्या समोर. बघा, हनुमान जयंतीच्या पाठीशी त्यांची कधीच कोणी वाकडा करू शकत नाही. आपल्या मन निर्मळ आणि निर्मळ मनाने आपल्या जय श्रीराम बोलून आपल्या सेवा करत आहोत तर आपली सेवा कधीच खाली जाणार नाही. याच्या श्रद्धेने आपल्याला सेवा करायची आहे. एकमुखी देवघरात दिवा लावून घ्यायचे आहे. दिवा हळदी कुंकू वाहून पूजा करा. एक कापुराचा तुकडा टाका, 2 लवंग टाकायचे आहे. बस बघा, मग किती छान अनुभव येतील तुम्हाला. तुमच्या घरात आपली मुख्य दरवाजावर जे हनुमानाच्या फोटो लावलेली असेल किंवा तुम्ही पंचमुखी हनुमानाच्या मूर्ती किंवा फोटो लावलेली असेल, स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि त्या फोटोला सुद्धा थोडासा सिंदूर लावायचे आहे. एखादी हार लावायचे आहे. पिवळ्या रंगाचे किंवा केसरी झेंडूच्या फुलं असतील तर तुमच्याकडे छान असे हार लावायचे आहे. फोटोला सुद्धा सेवा करताना जय श्रीराम मंत्राचे जप या दिवशी करायचे आहे. संध्याकाळी हनुमंताच्या मंदिरात जायचे आहे. तुम्ही सकाळी जा किंवा संध्याकाळी जा. बरोबर जाताना 5 रुईच्या पानाच्या माळ घेऊन जायचे आहे. रुईच्या फुलं जर मिळाली तुम्हाला तरीही चालेल. पांढरे किंवा जांभळे जर अशी रुई असते फूल सुद्धा तुम्ही वाहू शकता देवांना. 5 रुईच्या पानाच्या माळ तुम्हाला जर घराजवळ कुठेही रुईच्या झाड त्याची 5 पानं मिळाली तर प्रत्येक पानावर तुम्हाला अष्टगंध असेल किंवा शेंदूर असेल तुमच्याकडे तर त्याच्यावर जय श्रीराम फक्त लिहा किंवा राम राम असं लिहिलं तरीही चालेल. पण तुमच्याकडे रुईच्या पान तर मग काय करायचं, पिंपळाच्या झाड असेल, खाली पडलेली पानं असतील किंवा तुम्ही तोडून पण शकता. या दिवशी थोडीशी पान घ्या आणि 5 किंवा 11, 21 पान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, पुसून घ्यायचे आहे आणि प्रत्येक पानावर अष्टगंधा वले करायच्या आहे. अष्टगंधा थोडंसं धुवून खूप प्रभावी सेवा आहे तर अष्टगंधा थोडासा वली करायच्या आहे. साधी पाणी टाका, अष्टगंधा ओला करा. एखादी काडीनीच्या सहाय्याने प्रत्येक पानावर तुम्हाला जय श्रीराम लिवायचे आहे किंवा नुसतं राम राम लिहिलं तरीही चालेल. रुईच्या किंवा पिंपळाच्या पानाच्या मूळ तुम्हाला हनुमंताच्या गळ्यात अर्पण करायचे आहे. आता मंदिरात खूप गर्दी आहे. तुम्ही चरणाजवळ किंवा हनुमंताच्या मंदिरात जर ठेवला तरी तुम्हाला चालेल. हनुमंताच्या चरणी पोंचलेली आहे श्रीराम हृदय बसतात. हनुमंताच्या तुम्ही जी सेवा कराल ना, जय श्रीराम बोलून ती सेवा त्या दिवशी जरूर करा. आणि ह्याच्याबरोबर जाताना थोडासा तेल घेऊन जायचे आहे. मुठभर काळे उडीद घेऊन जायचे आहे. हनुमान जयंतीच्या मुठभर काळे उडीद घेऊन हनुमान मंदिरात जरूर जायचे आहे. रुईच्या पानाचे माळ, तेल, उडीद तुम्हाला तिथे सुद्धा मंदिराबाहेर मिळून जाईल. नाही तर तुम्ही घरून जर तयार करून घेऊन गेली तरी मंदिराबाहेर गर्दी असेल, मोठी दिवस आहे हनुमान जयंतीच्या, नाहीच मिळालं तर त्या वस्तू तर आपली सेवा राहून जाईल. नको म्हणूनच घरावरून तयार करून घेऊन जा. फोटोला
फोटोला नैवेद्य वगैरे जिलेबी किंवा बुंदीचा लाडू असेल तर ते देखील हनुमंताला दाखवायचे आहे. वेगवेगळे प्रकारचे फळ तुम्हाला हनुमंताच्या प्रसाद म्हणून घेऊन जायचे आहे. तिथे गेल्यावर रुईच्या पानाच्या माळ किंवा ती माळाला तुम्हाला सांगितलं पिंपळाच्या पानाच्या माळ जर तुम्ही जय श्रीराम लिहिलेला हनुमंताच्या जरूर चढवायचे आहे. गळ्यामध्ये किंवा चरणाजवळ कुठंही चढवलं तरी चालते. प्रसाद म्हणून घेऊन गेल्या तर तेही देखील दाखवलं तरी चालेल. तुम्ही काळे उडीद तुमच्या मनातली इच्छा बोलून घ्यायची आहे आणि काळे उडीद जरूर अर्पण करायचे आहे. किंवा हनुमंताच्या किंवा मारुती मंदिर असेल तुमच्या घराजवळ तिथे तेल चढवायच्या तेलाबरोबर काळे उडीद सुद्धा चढवायचं जात आहे. तुम्ही तशा पद्धतीने सेवा करू शकता, पण काळे उडीद जरूर चढवा. जास्तीत जास्त किंवा 11 किंवा 21 असतील तर तुमच्याकडे काळे उडीद चढवायचे आहे. उडीदाच्या डाळ नाही, अखंड काळे उडीद घ्यायचे आहे. मिळून जातील तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये उडीद घ्यायचे आहे. मनातली इच्छा बोलायचे. तुम्हाला फोटो विनाकारण कोणी त्रास देत असेल तर ते बोलून घ्यायचे आहे आणि काळे उडीद चढवायचे आहे. थोडासा तेल अर्पण करा. आता तेल नाही तिथे अर्पण करू दिलं तर मुख्य दिवे लावलेली असताना प्रत्येक मंदिरामध्ये ते मोठे दिवेमध्ये थोडासा तेल तुम्ही वाढवायचे आहे. यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा. दिवे चालेल आणि त्याच्या सुद्धा आपल्याला फळ मिळणार आहे. असे साध्या सोपे पद्धतीने हनुमान मंदिरात जाऊन तुम्हाला सेवा करायची आहे आणि याच्याबरोबर जास्तीत जास्त एक दिवा सुद्धा बरोबर घेऊन जायचे आहे. तुम्हाला कणकेचे असेल किंवा मातीचा असेल कुठलेही दिवा तुम्हाला मंदिराजवळ तुम्हाला घेऊन जायचे आहे. ते लावायचे असतील तर 11, 21 जेवढा सुद्धा दिवस कणकेच्या छोटी दिवे बनवू शकतात. कणकेच्या नसेल तर पंथीच्या दिवा तुम्ही घेऊ शकता. असे जास्तीत आपल्या शांततेच्या सेवा करता येईल. किंवा तुम्हाला कणकेच्या एकच दिवा लावलं तरी तुम्हाला चौमुखी सुद्धा दिवा कणकेच्या लावू शकता. थोडासा कणिक मळून घ्या, काहीच टाकू नका, नुसता पाणी टाकून पीठ मळून घ्या, कणिक मळून घ्या, करा तयार. ते करून टाकलं तरी तुम्हाला चालेल. असे दिवेसाठी अगदी असं नाही की तिळाच्याच तेल पाहिजे, मोहरीचेच तेल पाहिजे. जे तेल तुमच्याकडे आहे ते तेल तुम्ही चढवू शकता. देवांच्यासाठी तेल तुम्ही जे देवाला वापरता ना ते तेल तुम्ही वापरू शकता, चालते. चौमुखी दिवा घ्या. आता नाही चौमुखी तर एक तरी कणकेचा दिवा बनवा. नाही तुम्हाला शक्य झालं तर मनातली जे आहे तुमच्याकडे अवेलेबल ते घेऊन जावा. हात तुम्हाला हनुमंताचे जे प्रार्थना करायचे आहे ते बोलून घ्या. जय श्रीराम जय श्रीराम किंवा 11 वेळी मंत्र जप हनुमंताच्या जय श्रीराम बोलून हनुमंताच्या जवळ दिवा प्रज्वलित करून घ्या. 100% नाही तर 1000% सांगते तुम्हाला खाली हात घरी येऊ देणार नाही हनुमंतानी. या मोठे दिवस आहे. तुम्ही जय श्रीराम बोलून व्यक्त हनुमान मंदिरात दिवा लावलं तरी व्यक्ती खाली हात घरी येत नाही. कितीही मोठं संकट असू द्या त्यातून क्षमता मार्ग साक्षात जय श्रीराम जरूर काढतात आणि हनुमंता तर आपल्या पाठीशी आहेत कायम. कितीही मोठा शत्रू असू द्या, कुठलेही बाण असू द्या, आरोग्य नीट नाही तर विनाकारण तुम्हाला खूप त्रास देत असेल तर ते लक्ष्मी टिकत नाही तर हा सर्वात प्रसन्न जरूर उपाय आहे. खूप उपाय आहे, तुम्ही करून बघा. साक्षात भगवान विष्णू आणि माता सीता म्हणजे माता लक्ष्मी आहे. जय श्रीराम बोलून हनुमंताच्या जवळ एक दिवा जरूर लावून घ्या. जरासा कोपऱ्याला लावा, कोणालाही त्रास होणार नाही तसा तुम्ही मंदिरामध्ये दिवा लावून घ्या आणि थोडं हे करून घ्या. 11 वेळी पठण करायचे आहे. 11 वेळी करा. मारुती स्तोत्र करा किंवा कुठलेही हनुमंताचे हे स्तोत्र म्हणू शकता. झाडाला सर्वांना जय श्रीराम पिंपळाच्या स्पर्श करायचे आहे. किमान पिंपळाच्या थोडासा पाणी अर्पण करा. एक दिवा लावून घ्या. तिथे सुद्धा जय श्रीराम बोलून एखादी गुळाच्या खडा पिंपळाच्या खाली ठेवला आला. तिथेच किडे मुंगे ते गुळाच्या खडा खातील. आपले पितृदेव प्रसन्न होतील. कारण पिंपळामध्ये लक्ष्मी नारायण तर वास करतात, पण पितृदेवांचे
देवांच्या सुद्धा स्थान पिंपळामध्ये असतं. असे शुभ दिवस आहे, सेवा आवर्जून करा. म्हणून पिंपळाच्या पूजन सुद्धा या दिवशी सर्वांना जरूर करायचे आहे. याच्याबरोबर महिलांनो एक उपाय सांगता की संध्याकाळी दिवा अगरबत्ती करून घ्या, कापूर धूप करून घ्यायचे आहे. घरात कापुरासोबत 5 किंवा 2 लवंग जाळायचे आहे. थोडीशी पिवळी मोहरी असेल तर आवर्जून कापुरासोबत जळायचे आहे. सर्व सेवा उपाय करून घेतल्यानंतर अगदी रात्री झाली, तुम्हाला 12 वाजलं तरीही चालेल. थोडासा 4 दाणे तुम्हाला उडीदाच्या हातात घ्यायचे आहे. उजव्या हातात घ्यायच्या. संपूर्ण घरात ते उडीदाच्या दाणे फिरवत घ्यायचे आहे. मागच्या खालीपासून तुमच्या मोठे घर असेल, छोटे घर असेल, तुमच्या मागची खालच्या असेल, तिथून तुम्हाला ते उडीदाच्या दाणे घेऊन घरभर फिरून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आणि एवढंच सांगण्यात आहे की भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.